विधानसभेच्या निवडणुकासाठी पालघर जिल्हा सज्ज झालेला आहे आणि आपल्यासोबत पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके आहेत। सर, 20 तारखेला मतदान होणार आहेत, कशा पद्धतीची आपली ही तयारी पूर्ण झाली आहे? पालघर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि या 6ही विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा प्रशासनाची जी 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे त्याची पूर्ण तयारी झालेली आहे। पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघामध्ये 22,92,000 मतदार आहेत आणि 2278 मतदान केंद्र आहेत आणि या सगळ्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त हा ठेवण्यात आलेला आहे। सर्व मतदारांना माझं आव्हान आहे, नम्र विनंती आहे की त्यांनी या 20 तारखेच्या मतदानामध्ये जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावं। सर, संवेदनशील किती असे बूथ आहेत? संवेदनशील 2 मतदान केंद्र आहेत आणि तेही फार लॉ अँड ऑर्डरच्या ग्राउंडवर नाहीत। बाकी 90% मतदान त्या मतदान केंद्रावर मागच्या वेळेस झालेलं होतं, त्यातील 75% एका उमेदवाराला मतदान झाल्यामुळे ते टेक्निकल ग्राउंडवर हे क्रिटिकल पोलिंग स्टेशन आहेत। सर, मतदानांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्याची गैरसोय होते त्यासाठी आपण काय उपाययोजना करण्यात आली? मतदान केंद्रावर यावेळेस अश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज पूर्ण देण्यात आलेल्या आहेत। विशेषतः पिण्याचे पाणी, उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मंडप, क्यू मॅनेजमेंट, त्याचबरोबर जे छोटे बाळ घेऊन महिला जे काय मतदान केंद्रावर येतील त्यांच्यासाठी पाळणाघर, त्याचबरोबर वोटर गाईड, या सगळ्या व्यवस्था ह्या मतदान केंद्रावर केलेल्या आहेत आणि विशेषतः मतदान केंद्रामध्ये 3 ते 4 मतदार एका वेळेस मतदान केंद्रामध्ये प्रवेश करून मतदान करतील, त्यामुळे मतदान प्रक्रिया पण फास्ट गतीने पूर्ण होईल। सर, आपल्या पथकामार्फत किती आतापर्यंत जे आहे ते पैसे वगैरे जप्त करण्यात आलेत? सर, 15 ऑक्टोबर 2024 रोजी माननीय निवडणूक आयोगाने या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर केल्या, तेव्हापासून कालपर्यंत आमच्या विविध पथकामार्फत एकूण 22 कोटीची रक्कम सीजर जप्त केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 16 कोटी कॅश आहे आणि 2.5 लाख लिटर दारू आहे आणि वेगवेगळ्या इतर वस्तूच्या पण काही अंमली पदार्थ आहेत, गांजा आहेत, काही अशा भेटवस्तू आहेत, अशा सगळ्या ह्या जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे। मतदारांना आपण काय आवाहन करणार? सर, मतदारांना आवाहन करू इच्छितो की या जो 20 तारखेला मतदान होणार आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा आणि या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करतोय। एकंदरीत जे मतदार आहेत जास्तीत जास्त त्या लोकांनी आपला मतदान करावा आणि टक्केवारी जी मतदानाची वाढावं असं जे आहे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी मतदारांना आवाहन केले आहे। कॅमेरामॅन निखिल मिस्त्रीसह मोहम्मद हुसेन खान, TV9 मराठी, पालघर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।